जय शिवराय. युद्धपातळीवर घरच्यांची परमिशन घेऊन आम्ही देवदर्शनासाठी निघालो. रात्रीचे 9:30 वाजले होते. रस्त्यावर गाड्या तर कमीच होत्या आणि रत्नागिरी कोल्हापूर रस्ता हा चांगलाच होता, पण मध्ये थोडे खड्डे वगैरे होते. आंबा घाटात आम्ही 1.5 तासामध्येच पोचलो आणि आंबा घाटात थोडं काय खाऊन घेतलं आणि पुढे निघालो. रात्री खूपच लेट झाला असल्या कारणाने आम्ही कोल्हापुरामध्ये स्टे केला व सगळं आमचं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो. आणि आम्ही पहिलं देवस्थान हे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील मंगसोई या ठिकाणी जाणार आहोत. इथे जाण्यासाठी आम्हाला 126 किलोमीटर अंतर गाठायचं होतं. एक्सप्रेस हायवे असल्याकारणाने आम्ही हे अंतर तब्बल 1.5 तासामध्ये पार पाडलं आणि 10:30 वाजता आम्ही मंगसोई येथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर आम्ही आमचे सर्व साहित्य घेऊन मंदिराकडे निघालो. मंदिराकडे जाता जाता बॅग व पूजेचे इतर साहित्य घेण्यासाठी आम्ही जवळच्या स्टॉलवरतीच आमचं सामान ठेवून पूजे साहित्य घेऊन मंदिराकडे निघालो. मंदिरात गेल्यानंतर पूजा व दर्शनासाठी गर्दी कमी होती, त्यामुळे मला जास्त वेळ लागलाच नाही आणि वेळ न वाया घालवता आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालो. आणि आमचं दुसरं देवस्थान हे बाळूमामा होतं, जे की आदमापूर गावात स्थित आहे. आणि बाळूमामा येथे पोचल्यानंतर येथेही गर्दी कमीच होती, कारण येथे खूपच गर्दी असते. आणि दर्शन झाल्यानंतर बाळूमामा यांची ही सुंदर मूर्ती बघायला थांबलो. त्यानंतर आम्ही गायींचा गोठा बघितला व आप्पाची वाडी येथे दर्शनासाठी गेलो. मंदिरात गर्दी तर नव्हतीच आणि दर्शनही आमचे व्यवस्थित झाले. त्यानंतर आम्ही श्रींचे अश्व पाहायला गेलो. ह्या मंदिरामध्ये खूपच मोठी जत्रा असते. पुन्हा एकदा रात्री विश्रांती झाल्यानंतर बॅग पॅक करून आम्ही निघालो नरसोबाच्या वाडीला. नरसोबाच्या वाडीला दर्शन झाल्यानंतर मी पंचगंगा नदीच्या पात्राकडे गेलो. नदीच्या इथे जाताना बघतो तर काय, बोटिंग नव्याने सुरू झाली होती, त्यामुळे बोटिंगचा आनंद घ्यायचाच होता आम्हाला. बोटिंग आमच्यासाठी नवीन तर नव्हेच, पण मंदिराचं जे दृश्य पंचगंगेमधून बघण्याचा आनंदच वेगळा होता. आणि मध्ये गेल्यानंतर हे नरसोबाच्या वाडीचे जे दृश्य आहे हे बघायचा आनंदच खूप वेगळा होता. बोटिंग झाल्यानंतर आम्ही वाडीच्या इथे प्रसिद्ध असलेले बासुंदी व खव्याचे पेढे घेण्यासाठी गेलो. आणि आता आमचं शेवटचं डेस्टिनेशन हे अंबाबाई आहे. आणि तब्बल आमचा बाईकवरून 850 किलोमीटरचा प्रवास येथे संपन्न झाला.